काल माझ्यावरती संगीता मनोज बियाणी यांनी बाजारपेठ पोलीस स्टेशनला जाऊन खोटा गुन्हा दाखल केलेला आहे आणि तसा कुठलाच गुन्हा दाखल झालेला नाही किंवा तशी कुठली बाब घडलेली नाही। यांच्या विरुद्ध, यांच्या परिवाराच्या विरुद्ध मी यांचे जे केलेले खोटे कामं ते निदर्शनास पोलिसांच्या आणि महसूल खात्याच्या समोर आणून देतोय। त्यांच्या शाळेच्या तक्रारी केलेल्या आहे, महसूल खात्यात तक्रारी केलेल्या आहे। त्या अनुषंगाने बाजारपेठ पोलिसांनी यांनी त्या विरुद्ध मी आवाज उठवतोय। त्यांचा मनात राग धरून संगीता मनोज बियाणी यांनी माझ्या विरुद्ध हे खोटा गुन्हा दाखल केला आहे। तरी पोलिसांनी त्याची योग्य ती चौकशी करावी आणि चौकशी करून मला न्याय मिळावा ही विनंती। आपलं केदार सानप यांनी आरोप केलेले आहे, त्याबद्दल आपलं काय म्हणणं? आरोप काय केले ते मला माहीत नाही, पण तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की तो केदार सानप माझ्यासोबत किती वर्षापासून होता। मागच्या म्हणजे 1995 पासून तर 2011 पर्यंत तो माझ्यासोबत होता। त्याच्या नावानं मी एक प्रॉपर्टी घेतली होती, ती प्रॉपर्टी पण त्यांनी परस्पर विकून टाकली होती काय, आणि ती माझी करोडोची प्रॉपर्टी होती आणि त्यांनी काही लाखामध्ये ती प्रॉपर्टी माझी विकून टाकली होती। आणि त्याच्यानंतर त्यांनी ते पैसे पण आपल्या खाऊन घेतले, परत देण्याचं काही हेच ठेवलं नाही। त्याच्यानंतर एक आपली आता मी मागे एक 138 त्याच्यामध्ये पण त्याला सजा होऊन गेली। त्यानं एक फ्रॉडचे माझ्याकडून हात उसनवार पैसे घेऊन गेला होता आणि नंतर त्यांनी आपल्या ती केस पण आपण कोर्टामध्ये टाकली। चेक दिलं होतं त्यांनी, ते कोर्टात चेक हे टाकलं, चेक बाउन्सची केस झाली, त्याला त्याच्यामध्ये शिक्षा झाली। त्याच्यानंतर काय झालं की तो आपला जे आरोप करतोय माझ्यावर ते बिनबुडाचे आरोप आहे, त्याच्यामध्ये काही तथ्य नाही आहे। आणि याच्या मागे माहिती आहे तुम्हाला की तो केदार सानपची अवकात काय काय नाही काय, तो माझ्याबद्दल काय हे करू शकतो, पण त्याच्या मागे तुम्हाला माहीत असेल की कोणातरी मोठ्या याचं हात असेल असं मला वाटतं। कारण काय की जेव्हापासून तो त्याला तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की जेव्हा तो माझ्यासोबत होता तेव्हापासून त्याचं म्हणजे त्याचे कपडे घ्यायची अवकात नव्हती, त्याची अंडरपॅन्ट बनियान घ्यायची अवकात नव्हती। तेव्हापासून मी ना त्याला एवढं हे केलेलं, त्याचं लग्नापासून, त्याच्या बहिणीच्या लग्नापासून, आई वडिलांचं ऑपरेशन पासून तर सगळं काही माझ्या कंपनीनं यांनी आम्ही हे केलेलं आहे। मग तो काय आपला हे करणार। पण आता मध्यंतरी काय झालं की मागे एक म्हणजे तो असं आपले कार्यक्रम करतच राहतो की हे अर्ज करा, ते अर्ज करा। त्यांनी मिलिटरी स्कूलबद्दल अर्ज केला, त्यांनी आपल्या शाळाबद्दल अर्ज केला, त्यांनी आमच्या पर्सनल याच्याबद्दल अर्ज केले, त्याच्यामध्ये काहीच निघालं नाही। उलट माझ्या मिलिटरी स्कूलचा अर्ज केलं होतं त्यांनी, ते लोक आयुक्तमध्ये केली होती, ते लोक आयुक्तानं त्याच्यामध्ये त्याला पनिशमेंट केलं आणि ते अर्ज निकाल माझ्या फेवरनं निकाल दिला तिथे की ते मिलिटरी स्कूल त्यांची काय काय नाही। आणि तो आपले खोटे नाटे अर्ज करत राहतो, माझ्या प्रॉपर्टींबद्दल अर्ज करत राहतो आणि त्याच्यामध्ये काहीच निघत नाही। खोदापाड निकला चुवा ऐसी वाली बात आहे। आता मध्यंतरी काय झालं की ते मागे पण माझ्या शाळेवर मी मेंटेनन्सचं काम करत होतो मिलिटरी स्कूलवर, तर त्या मेंटेनन्सच्या कामावर मी त्यांनी काय केलं की ते आम्ही बोर्ड काढले आणि ते बोर्ड रिपेअरिंग वगैरे, कारण की समर वेकेशनमध्ये आम्ही काय करतो की आपले जेवढं मेंटेनन्सचं काम असतं तेवढं मी मेंटेनन्सचे कामं करत राहतो। त्या हिशोबानं मी काम जेव्हा करायला सुरुवात केली त्याला कोणी आपल्या तो तिकडनं जात राहतो नेहमी, तर ते जाताना काय आहे की त्याला असं वाटलं की ते मिलिटरी स्कूलचे बोर्ड कावर काढले, तिथे उभं राहून त्यांनी आपलं हे केलं। आता ही जी घटना झाली तो डायरेक्ट मी नागपूरला होतो आणि डायरेक्ट आला तो शाळेमध्ये, माझ्या वॉचमॅनला दादागिरी केली त्यांनी, डायरेक्ट मध्ये गेला आणि त्याच्यासोबत कोणीतरी होता आणि मध्ये जाऊन त्यांनी तिथे आपल्या डायरेक्ट माझ्या घरापर्यंत पोहोचला आणि माझ्या घरावर माझी मिसेस तिथे उभी होती संगीता बियाणी, आणि त्याने डायरेक्ट दादागिरी केली की म्हणे मी मनोज बियाणीला सोडणार नाही, मनोज बियाणीला मारून टाकणार आणि तुलाही मारून टाकणार, अशी दादागिरी करून तो आपला चक्कू होता त्याच्याकडे आणि तो मध्ये आपला हे गेला। आणि तिथे जे माझे लोक होते ते जेव्हा मिसेसने आरडाओरडी केली तो एकदम पडून गेला, तर तेव्हाच त्याला मग मी म्हणजे मला जेव्हा ही घटना माहीत पडली तर मग मी आलो तिकडनं आणि नंतर ही FIR दाखल करायला। त्याच्याकडे चाकू होता, तर तुम्ही मग FIR का दाखल केली नाही? FIR केली ना दाखल केली का FIR? हा, FIR दाखल झाली ना, ते FIR ची कॉपी पण मी देतो तुम्हाला काय। आणि त्यांनी म्हणजे एवढी दादागिरी तर नाही पाहिजे ना, आणि तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की तो सानपची काय अवकात आहे काय, आणि तो कसा आहे, दिवसा त्याला आपल्याला हे मिळत नाही,
25 रुपयाची म्हणजे त्याची रोजंदारी तो एवढं हे करत नाही, फक्त अर्धे फाटे करून काय होणार आहे, काही होत नाही. कारण माझं कोणतंच बेकायदेशीर काम नाही आहे. लोकांना सगळ्यांना माहिती आहे की मनोज बियाणी काय आहे काय नाही आहे. मी एवढं मोठं साम्राज्य देवाच्या कृपेने तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं चालू आहे. आणि माझे काय त्याची जीवावर येते की भाई आपलं हे त्याचं रिव्हॉल्व्हरचं लायसन पण माझ्यामुळे म्हणजे काय आलं होतं की त्याचा रिव्हॉल्व्हरचा जो लायसन होता तो रिव्हॉल्व्हरचा लायसन माझ्या कंपनीच्या नावानं होता. तर ते जशी त्याची इन्क्वायरी झाली मला कलेक्टर ऑफिसकडून विचारणं आले की भाई याचं लायसन कंटिन्यू करायचं आहे का. मला जेव्हा विचारलं तर मी कशाला ते घेऊ, कारण की तो तुम्हाला माहिती आहे की जळगाव MIDC मध्ये त्यांनी रिव्हॉल्व्हर काढून टाकली होती एकाच्या याच्यावर. मग ते रिव्हॉल्व्हर कॅन्सल करायला लावली. नाही तर माझी काही हे नव्हतं की भाई रिव्हॉल्व्हर कॅन्सल करा. पण जेव्हापासून तो 2011 पर्यंत माझ्यासोबत होता, 11 नंतर हे कृत्य करायला लागलं त्यांनी. माझी प्रॉपर्टी विकून टाकली, करोड रुपयाची प्रॉपर्टी लाखो रुपयामध्ये विकून टाकली, पैसे गमन करून टाकले, माझ्याकडून उसनवार पैसे घेतले होते, ते पैसे परत दिले नाही त्यांनी. आणि त्याची आपली काय मजा आली की तो आपला हे करणार. आणि आपल्याला खोटे गुन्हे आपल्याला येतच नाही, खोटं बोलणं येत नाही. जे खरं होतं ते मी खरं पोलिसांना सांगितलं आणि जे FIR होती ते माझ्या मिसेसने ते दाखल केली आहे. आणि त्याचा शहानिशा ते पोलीस करतीलच आणि त्याला सजा होणारच. भाऊ, त्याचं म्हणणं आहे की तुम्ही 8 कोटीची प्रॉपर्टी वरती बोजा परस्पर काढलेले आहे मिरगाव शिवारातल्या. अरे बाप्पा, माझ्याकडे 8 कोटीची नाही, माझ्याकडे म्हणजे जी प्रॉपर्टी 8 कोटीची नाही, माझ्याकडे 2000 कोटीच्या प्रॉपर्टी आहे. 2000 कोटीच्या प्रॉपर्टीमध्ये 8 कोटी म्हणजे काहीच नाही आहे. आणि मी महेश मर्चंट काही बोजा परस्पर काढला नाही. जेवढं आपल्याला भरणं असतं, समजा प्रॉपर्टीची व्हॅल्यू 1 रुपया असेल, आपण कधी तो 1 रुपया व्हॅल्यूचे पैसे तिथे भरले सोसायटीमध्ये म्हणा की बँकेमध्ये म्हणा, तर ते बँकेचा नियम आहे की त्यांचं ते बोजा काढून देतात आणि ते बोजा काढून फक्त त्या प्रॉपर्टीचा बोजा निघतो, संपूर्ण प्रॉपर्टीचा बोजा निघत नाही. आज माझी 200-300 प्रॉपर्टी असतील किंवा 500 प्रॉपर्टी असतील, त्याच्यावर सगळ्यांवर बोजे आहे, ते कुठे काही काढलेले गेलेलं नाहीये. हा जो बोलतोय तो सगळं खोटं बोलतोय. बरं, त्याचं म्हणणं आहे की हो तुम्ही जे मिलिटरी स्कूल जी आहे त्याला पब्लिक स्कूलची परवानगी आहे, मिलिटरी स्कूलची परवानगी नाही आहे. माझ्याकडे 2002 मध्ये ते ऑलरेडी हे शहानिशा झालेली आहे. लोक आयुक्तमध्ये त्यांनी कंप्लेंट केली होती. लोक आयुक्तची ऑर्डर आली आहे की मिलिटरी स्कूल यांची हे परमिशन आहे. इथे 1st to 4th आमची पब्लिक स्कूल आहे आणि मिलिटरी स्कूलची परमिशन 5वी नंतर भेटते. तर 5वी ते 10वी मिलिटरी स्कूल आहे. मग आता विद्यार्थ्यांना तुम्ही लिव्हिंग कुठल्यावर देतात? मिलिटरी आम्ही स्कूल 1st to 4th ला पब्लिक स्कूल देतो आणि 5th to 10th ला मिलिटरी स्कूलची देतो. आलेली परवानगीची काही दस्त वगैरे भेटेल का? हो, परवानगी तुम्हाला बिलकुल मिळेल आणि तुम्हाला देऊ शकतो मी.